नमः ओम जनार्दनाय 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 स्वामी भरभायो स्वामी गंगेरामुनिया स्वामी भरभायो. अर्थात त्या सद्गुरूंच्या चरणाच्या तीर्थाने सर्व तीर्थ पवित्र होतात. अशा सद्गुरूंचं चरण पादुकांचं देखील पूजन आताच या ठिकाणी पार पडलं आणि या कार्यक्रमाला देखील
विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शुभ हस्ते बाबांचं पूजन या ठिकाणी होईल. शंभो महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो जय जय शिव शंभो अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन अंशनारायण श्रीवमेतम् अष्टकं नाम शुभम् केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम् श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे मनोजय नमस्ते मारुतुल्य भेगा जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् आत्मजं वानरयोतमख्यं श्रीरामदूतं शरणं गुरु प्रपद्ये। ब्रह्मा गुरुष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरु नमः। ब्रह्मा गुरुष्णु गुरुदेव जनीश्वर गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री शान्तिगिरे नमो नमः ओम जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय ॐ जनार्दनाय नमः नमः ॐ जनार्दनाय नमः नमः पार्वती रतिपते हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त तलत रंजन ओम निष्काम कर्म योगी शिव योगी जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगत गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय बजरंगबली की जय। जसं बघा या पृथ्वीचं कार्य 3 देवतांच्या माध्यमातून चालतं की ब्रह्मा विष्णू महेश्वर तसंही हे बाबांचं गुरु कोण शिवडी खेडे आणि उगावकी तिन्हीच्या संगमावर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. विनता नदीच्या तीरावर नाही इंग्रज मातेच्या छायाचित्राकडे अनेक देव देवता या परिसरामध्ये आहेत. म्हणून प्रथमतः ज्या बाबांचा संकल्प होता या खेडे नगरीमध्ये जे माले गुरुजींच्या बघा माले गुरुजींच्या स्वप्न किंवा विचार लक्षात आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रदान करून इथं बघा काही खोल्या आज त्या जुन्या खोल्या अजून सायकल माले गुरुजी बांधलेले बघा त्यांची आठवण म्हणून की असं या गुरुकुलमध्ये आमच्या या सर्व बालगोपाळाचा अर्थात
शिक्षणाबरोबर संस्कार घेतात सर्व बालगोपालांचा आशीर्वाद समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना त्या बाबांच्या आशीर्वादाने आपण एकत्र आलेलो आहोत. हे आपलं आरोग्य देवता आहे, श्रद्धास्थान आहे. अशा बाबांच्या चरणीपर्यंत साष्टांग दंडवत करूया. इंग्रज माता असेल आणि जीवदेवता असेल त्या सर्व देवतांचे निवडणूक करूया. बाबांच्या पदस्पर्णी पितृ पाहून झालेले अशा या भूमीचा वंदन करूया. तसं गोमातेला वंदन, तसंच या मंगल आणि पवित्र प्रसंगपद असले आमचे सर्व आश्रमी संत, ज्यामध्ये हे स्वामी कौलगिरी महाराज, हे स्वामी कलोदगिरी दर्शनगिरी महाराज, त्याप्रमाणे कौलगिरी महाराज, प्रतनागिरी महाराज, महाराज, शिवदास महाराज असे महाराज हरिभक्त पारायण केले. या भाई महाराज त्याप्रमाणे उपस्थित असलेले सर्व महिला मंडळ की ज्या समाजाई पटक सर्व सरकारी माता वगैरे अनेक पालक माता भगिनी आणि पालक वर्ग, सर्व शिक्षक वर्ग, सर्व बालगोपाल, अनेक बाबाजींच्या या कार्याचं प्रेम आहे. असे समजा सिद्धी साहेब आहे, श्री आगळे दादा आहे, चेअरमन आहे, कराळे पाटील, राजाराम भोसले, अशा अनेक बघा गुरुभक्त निष्ठावंत आमचे वसंतराव ठोंबरेजी, आपलं काय भाटगा गावची म्हणती भाटगाव त्या आश्रमाचं चिन्हाचं नेतृत्व करता बघा. तर आमचे गुरुकुलचे भाटगाव आश्रमाच्या गुरुचे बालगोपाल वर्ग बसले. त्यामुळे गायकवादक आपल्याच आश्रमात तयार झाले बघा. आपल्या संगीची गोष्ट आहेत. आमचे या गुरुकुलचे समन्वय असले आमचे काळोखी गुरु उपस्थित आहेत. म्हणजे सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा म्हणत आहेत. म्हणजे थोडक्यात ज्यांचं बघा प्रेम आहे, भाव, श्रद्धा आहे की बाबांच्या कार्यावर, अशा सर्व भाविकांनी उपस्थित आहेत. म्हणून आपण या सर्वांचं बघा जे आपलं काय करू राहिले शूटिंग म्हणजे चित्रपट करून सर्वांना कॅच करून राहिले. असे सर्व या ठिकाणी त्यांना काय म्हणतात चित्रपट कॅमेरामॅन सर्व बालगोपाल या सर्वांचं वर हात करून टाळी अभिनयन करा. त्याचप्रमाणे जसं ब्राह्मणगावचं नेतृत्व सर्व मंत्र्यांचं मंगेशजी गवळी, तसं इथेही बघा या ठिकाणी जेही त्यांना या ठिकाणी आदेश झाला असेल त्याप्रमाणेचं काम या ठिकाणी करतात असे आमचे मंगेश गवळी. त्यांचे सर्व सहकारी जरा टाळून त्याचा अभिनय या ठिकाणी. तसे निपाड तालुक्याचे समन्वयक आमचे योगेशजी बोलगडे असे आणि जे शोक म्हणजे आपले पंडित दादा कुठे गेले समन्वय आश्रम सह पंडित दादा आश्रम समन्वय भोसले आमचे समन्वय राजन भोसले. दुसरे राजाराम कुठे गेले, दुसरे राजाराम नाही आले की पान असे जे उपस्थित आहेत. असा पुन्हा धन्यवाद देऊया. आणि सगळ्या प्रसंगी आमच्या बालगोपालांना आपण काय करूया आशीर्वाद द्या. म्हणजे त्यांना परीक्षाचे सर्व पेपर कसे जावं, सोपे जाऊ, हा कॉफी मुक्त, हा नाही कसे जावं आनंदाने जे 10वीचे असतील 9वीचे असतील सगळं बरं का. काही आता श्रेणी आहे काही पेपर आहे. जसं काही आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी संकल्प काय करायला चहा नाही घ्यायचा लक्षात. आज काही आजच संकल्प काही विधी सुद्धा पाठ केली होती. काही 5 वर्षापासून, काही 5वी पासून, काही 6वी पासून, काही 7वी, काही 8वी पासून, काही 9वी, काही 10वी पासून सर्वच विद्यार्थ्यांनी उपस्थित आहे. आपण या ठिकाणी थोडं चिंतन आणि थोडा संवाद या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी करायचा आपल्याला मग प्रथमता बघा सर्वांवर हात करा. सर्व बाबांना बघा घराची काठी फिरू राहिली तसं आमचा जायची वेळ जवळ होत आहे. तसं तर आम्ही 7 वाजता आपलं जिथून निघण्याचं आमचं तसं
तो विषय होता. मात्र भगवंताची इच्छा असं सर्वजण होता खाली तोरी निवडण्यात आई नसेल पण तिच्याकडे आला की यांच्या ज्या टाळी वाजून ऐकणार का. आता बस आता ज्यांचे आलेच नाही त्यांनी बरोबर विद्यार्थी ज्यांच्या आई वडील आलेले असे विद्यार्थी बरोबर सत्यामध्ये बरं पटकन काय विचार केला असेल काय विचार केला सांगा ना शिंदे साहेब. तुम्हीच कारका उरकून घ्या काय हरकत देखील नाही. त्या विचाराने काही टेन्शन घेतलं नाही. आपले पोरं निश्चितच पुढे जाणार आहे. जर टाळी यांचं त्यांनी घरी बसले असं विचार केला सुंदर विचार केला असं. बघा शिक्षण बघा दादा बघा शेवटचा विषय आपण घेऊया आणि पुढच्या आपल्या कार्यक्रमात जाऊया. शिक्षण आणि संस्कार बघा शिक्षण आणि संस्कार या दोन मुद्द्यावर जर थोडासा प्रकाश आपला टाकला. शिक्षण आणि संस्कार बघा शिक्षण अनेक गावोगावामध्ये वाडी वस्त्यावर शहरात आपल्या शिक्षण संस्था शिक्षण विद्यालय आहे की पाहायला मिळाली. मात्र का संस्कार केंद्र कुठे पाहायला मिळेल का तुम्हाला सांगा ना. शिक्षण संस्था किंवा शिक्षणाचे अनेक विद्यालय की लक्षात मुद्दा लक्षात बघा शिक्षण आणि संस्कार. मात्र बघा आजकाल आपल्याला काय बघा पाहायला मिळतं बरं का. काय पाहायला आपल्या सर्वांना मिळतं की बरेचसे आईवडील काय करू राहिले बरं का पोराच्या शिक्षणासाठी खर्च करू राहिले. कशासाठी खर्च करू राहिले. शिक्षणासाठी एज्युकेशन मुलांच्या शिक्षणासाठी. आता नाही का आमच्या शिवदास सुद्धा मांडला नाही का दिल्लीचे एक व्यक्ती आले होते. त्यांची मुलं 2 शिक्षण घेत होते आणि त्या मुलांसाठी तो वडील किती पैसे खर्च करीत होता. एकाला 7 लाख करा. एका मुलाला 7 लाख घ्या वर्षाचे 7 लाख रुपये. विचार करा काय बघा अवस्था आपल्या भारत देशाची. शिक्षणासाठी किती खर्च झाली 7 लाख. अनेक बघा खर्च आहे. मग बाबांचा मुद्दा बघा आजार का सर्व इथे बसलेले बघी बघा बाबांना विचारायचं बरं का. मी माझ्या मुलांच्या संस्कारासाठी आम्ही खर्च करतोय. किती खर्च होतोय सांगायचंय आणि इतका खर्च होतोय सांगायचं आणि कोणत्या संस्कारी खर्च होतो त्यांनी ते सुद्धा सांगायचं बरं का. कोणी बरोबर जागेवर आई वडील कोणती वेळा ना मी माझ्या मुलांच्या संस्कारासाठी संस्कार मुद्दा लक्षात बरं का. म्हणजे घरी असताना आम्ही काय करतो आमच्या मुलाला काय सांगतो मंदिरात जा काय बरं का लक्षात घे काय मंदिरात जा जाताना हा 10-5 रुपयाचा हार घेऊन जाय किंवा 2-5 रुपयाची काय अगरबत्ती घेऊन जाय किंवा दिवा घेऊन जाय. शिंदे साहेब काय चालू विषय विषय काय चालू आहे संस्कार सगळी. पुढचा प्रश्न मुद्दा लक्षात का कोणत्या आवडले असे बघा मी माझ्या मुलाला सकाळी बघा 5 वाजे शाळेत उठून देतो त्यांना त्यांनी जागी बरोबर. मी माझ्या मुलांना काय करतो आम्ही 5 वाजता अगोदर उठून देतो त्यांना 5च्या विधीला किंवा काय काय कामाला काय समजा की नैवेद्य काय घरच्या कामाला काय ना आम्ही काय करतो आम्ही 4-4:30 उठतो ते आहे कोणी आहे कोण इकडे काय चालू आहे लक्ष द्या समोर लक्ष द्या. प्रश्न हो सांगा ना. मध्ये बाबांनी काय पाहिलं बघितलं का त्या मुलांसाठी बघा सकाळी लवकर डबा करतील बरं का त्याची बॅग भरून देतील त्या डब्यामध्ये डबा भरून दे त्या बॅग मध्ये डबा लागून जाईल. अनेक व्यवस्था बघा आपल्याला पाहायला मिळतील. मग कोणती व्यवस्था बघा मुलाच्या शरीराची व्यवस्था कोणती फक्त या बॉडीची व्यवस्था व्हावी बघा म्हणून आवडी काय करतं लक्षात घ्या की खर्च करायला की त्याला बॅग त्याला डबा खायचा अनेक बघा प्रकारच्या वस्तू लक्षात. हो योगेश बोलगडे तुम्हाला किती मुलं आहे काय अडचणी बरं त्याला मंदिरात काही पाठवते नाही का तुम्ही पाठवता का तोच जाता
स्वतः जाऊन मंदिरात जाऊन काय करता तुम्ही? त्याला काय अगरबत्ती काय देते नाही का? हार फुल काय काय काही देते नाही. देवा काय देते नाही. नुसतं जाय भाऊ जाय. तसं नाही नी. आपला मुद्दा काय संस्कारासाठी खर्च कोणत्या आई बाप या मुद्द्यासाठी नाव. मग मुलांनी संस्कार म्हणजे काय? ज्या देवताच्या मंदिरात दर्शन जाताना मग जाताना काय नेलं पाहिजे? निदान काळी अगरबत्तीची काय एखादी अगरबत्ती किंवा फुलं फुलं म्हणा, हार म्हणा किंवा दिवा म्हणा, काय घेत नाही कसं. कारण देवाला काय आवडतं की नाही? त्यालाच पाहणं काय केलं शेवट असं रिकाम्याच घेऊन रिकाम्याच आहे असं काय नको ना बरं का. एवढं लक्षात घ्या बरं का. काहीतरी काय करा, खर्च करा संस्काराचा. शिक्षण संस्कार बघा या मुद्द्यावर आपण जरा विचार करावा का सर्व पालकांनी. आणि तुमच्या घरामध्ये जे काही बघा आणखी महत्वाचं होतं बरं का. एक वचन करूया आणि आपण त्याप्रमाणे जसं आपल्या गुरुकुलचे विद्यार्थी व्यसनमुक्त आहे की नाही तसं आई वडिलांनी सुद्धा व्यसनमुक्त राहिले पाहिजे की नाही. कारण बरेचसे बालगोपाल बघा आमच्याकडे सांगतो बरं का आमचे आई वडील काय करते बरं का व्यसन करतात बरं का. म्हणून त्या माता पित्यांना विनंती आहे त्यांनी व्यसनमुक्त व्हावं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा आता सांगितलं घरामध्ये कोणते शब्द ठेवायचे नाही. हा एक मुद्दा सांगितला. तिसरा मुद्दा कोणता? कोणती शेती करायची आता? हा सेंद्रिय बघा शेती शेतकऱ्यांनी करावी. आपला भारत शेतीप्रधान देश आहे म्हणून सेंद्रिय शेती करून बघा भारत मातेला आशीर्वाद आपण घ्यावा. आणि विशेष बघा जास्त बघा आताच आपल्या आश्रमाचे काही बघा सेवक बघा पुण्याला बघा पाठवले बघा. सुंदर असं शेतीचं नियोजन बघा त्या सेंद्रिय शेती एका व्यक्तीने निर्णय केला होता. व ऊसाचं उत्पन्न त्याने घेतलेलं आहे. तर बघा त्याने 30 वर्षात शेती नांगर सुद्धा नाही. कसं काय नांगरलेलं 30 वर्षात शेती नांगरली. लक्षात घ्या. म्हणजे नांगराचा विषय संपला खर्चाचा. ट्रॅक्टर नाही काहीच विषय लक्षात. 30 शेती नांगरली नाही. मग आता ऊस किती काढायचा का? 35 काढायचा. ऊस किती? 35. शेती नांगरली नाहीये 35 वर्षात. ऊस किती आहे? 35 कांड्यांचा. स्वतःचा घोडाळ आहे. त्याचा सुंदरसा डोळ्या म्हणून छोट्या आणि किती रुपये केले जाते माहिती का? 200 रुपये का 150 रुपये. 150 पासून सुरुवात आहे. म्हणजे 1 किलो का 1 किलो 7 ते 8 लाख रुपये एका एकरमध्ये बघा त्या ठिकाणी तो उत्पन्न करत असतात. कोणत्या शेतीमध्ये? सेंद्रिय शेतीमध्ये. विचार करा. म्हणजे टेक्निक जर माणसाला असलं ना शेतकऱ्यांच्या टेक्निक पद्धतीने जर सेंद्रिय शेती जर केली निश्चित बघा या आजच्याही काळापेक्षा या सेंद्रिय आपलं रासायनिक औषध वापरून जे काही तुम्ही उत्पन्न घेऊन राहिले त्याच्यापेक्षा अधिक उत्पन्न तुम्ही मिळू शकता. स्वतःचं महत्व लक्षात घ्या. आणि हे तुम्ही जे शेती करून उत्पन्न घेऊन राहिले हे कसं आहे? विषयुक्त आहे. विषयुक्त आहे आणि ते कसं आहे? विषमुक्त. लक्षात द्या. असा त्यातला फरक आहे. आणि म्हणून निश्चित बघा ज्यांना वाटतं ना शेती कशी करायची सेंद्रिय शेती बघा त्या आमचे बरोबर आमचे बघा संतोष चव्हाण आहे आपल्या संतोष आपले जाधव संतोष जाधव ते तुम्हाला नंबर देतील. तुम्ही का खावा खात्री बघा आगे जाता खात्री करून ये. जागा जाऊ 2-3 जण का बघा वगैरे बसले सर्व लक्षात द्या. आणि आपलं भविष्यात म्हणजे बघा आपलं भाग्य म्हणावं लागेल. आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं बरं का. कोणी स्वतः आवाहन केलं. तुम्ही त्यांचं का भाषण ऐका. तामिळनाडूचं भाषण ऐका. आम्ही स्वतः ऐकलं बरं का. तामिळनाडूच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला. त्यांनी काय बोलता होता का सांगितलं म्हणे तुम्ही सर्व का समजा सर्व शेती तुम्ही लगेच सेंद्रिय करू शकत नाही तर काय करा म्हणे. समजा 4 एकर असली ना तर 1 एकर किती होता 1 एकर सुरुवात करा म्हणे. निश्चित बघा मला फायदेशीर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला अनेक अनुदान सुद्धा शासन देणार आहे बघा दिलं जातं. असा बघा महत्वाचा मुद्दा आहे. अशा रीतीने बरं का शिंदे साहेब आता तुम्ही सुद्धा काय करा जर दिशा बदलून शेतीच्या म्हणून असं आता महाशिवरात्र जवळ येत आहे की माझ्या बरोबर कालावर आपल्या आश्रमामध्ये काय वाटलं जातं साबूळ खिचडी आणि केळी द्राक्ष वगैरे द्राक्ष आणि त्या द्राक्षाच्या बघा अनेक भक्तांनी बरं का आतापर्यंत अनेक भक्तांनी द्राक्षाची सेवा केली बरं का. जर ठरवून त्यांचा धन्यवाद द्या. काही भक्तांनी 1 पद साबणाची खिचडी काही 2 पद माझ्या माध्यमातून त्या साबणा खिचडीचा सुद्धा वाटा त्याचे ठरवून आपण धन्यवाद द्या.
आणि आमच्या आता बघा भोसले हा कारण आपण सर्वांनी बघा आज सुंदर असा वेळ या आमच्या बालगोवांच्या सोहळ्यासाठी दिला म्हणून पुन्हा टाळून सर्वांना धन्यवाद द्याल आणि एक भजन करूया आणि आम्हाला आनंदाने जायला हो बरं आणि नाचन गाऊन बघा विद्यार्थ्यांच्या अभिनंदनासाठी बघा ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय शंकर जी का चंद्र शंकर सुता बोले रघुपतिया गमराचारा रामदास की टुकड़े बोले श्री राम रामदास के कुटी बोले श्री राम जय जय भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय मीराबाई की टुकड़े बोले कृष्ण कृष्ण मीराबाई की इतनी बोले कृष्ण कृष्ण राधे जनाबाई का चंद्र बोले जनाबाई चामुंडा बोले विठ्ठल 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 नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा बाबाजी माझे मी बाबाजींचे बाबाजी माझे मी बाबाजींचे बाबाजी माझे मी बाबाजींचे बाबाजी माझे मी बाबाजी माझे ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय बजरंग बली की जय गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव जनेश्वर गुरुर् साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरी नमो नमः सर्वांना जय बाबाजी. सर्वप्रथम मी तुम्हाला आज हे सांगणार आहे की मी गुरुकुलात येण्याआधी कसं होतो व गुरुकुलात आल्यावर कसं झालं. गुरुकुलात आल्यावर मला गुरुकुलात येण्या अगोदर मी घरी खूप उद्धट वागायचो. आई वडिलांचं काम ऐकत नव्हतो. शिक्षकांना उलटून बोलायचो. नीट अभ्यास करत नव्हतो. त्यानंतर मी इथे आल्यावर मी हे शिकलो की दररोज विद्यार्थी घ्यायचे. आम्हाला दररोज 4 किंवा 5 वाजता उठवतात. उठल्यानंतर आम्ही स्नान करतो. स्नान झाल्यावर आम्ही विद्यार्थीला येऊन सर्वजण बोलावून विद्यार्थी करतो. विद्या हॉल मध्ये विद्यार्थी संपूर्ण झाली की आमचा लगेच अभ्यास असतो. अभ्यास झाल्यावर आम्ही सर्व नाश्त्याला बसतो. नाश्ता झाल्यावर शाळा होते. तर बघा मी घरी होतो तेव्हा साधारण 9 ते 10 वाजेपर्यंत झोपायचो. पण इथे आल्यावर मला लवकर उठायची सवय लागली.
मी थंड पाण्याने स्नान करतो, कधी कधी गरम. मी घरी होतो तेव्हा 2-2 कप चहा प्यायचो. इथे आल्यावर मला दूधच जास्त करून आवडायला लागलं.